वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। चला आता आपली भोपळ्याची भाजी तयार झाली। कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। नमस्कार मंडळी, आज या लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी इथे 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसणाच्या पाकळ्या आहेत 5-7 आणि अद्रकचा तुकडा। आता हे मिक्सरमधून काढून घेते। तर बघा हे असं जाडसर काढून घेतले, जास्त बारीक नाही करायचं, थोडं जाडच ठेवायचं हे। आता हे भोपळ्याच्या वरचं काढून घ्यायचं आणि भोपळा आपण असा चिरून घेऊ। अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या। आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं चांगलं। जाडच ठेवायचं, एकदम पातळ नाही करायच्या ह्या। कढई तापायला ठेवली, याच्यात आता 2 चमचे तेल टाकते। आता याच्यात जिरं मोहरी टाकून घेतले आणि हिंग टाकायचं। कापून ठेवलेला भोपळा आता हे वाटण आपण केलं होतं ते वाटण टाकणार आहे याच्यात। धना पावडर आणि ही हळद, याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। लसूण आणि मिरची कच्ची नाही राहिली पाहिजे, म्हणून याच्यात आधी चांगलं परतून घ्यायचं याला। चवीपुरतं मीठ टाकते आणि शेंगदाण्याचं कूट आहे थोडंसं, शेंगदाण्याचं कूट टाकले। कूट थोडं जाडसरच ठेवायचं। आता बघा याच्यात थोडंसं पाणी घालते, अर्धा ग्लास पाणी घातले छोट्या ग्लासाने। त्याला झाकण ठेवून आपण शिजवून घेऊ। आता पाणी आटेपर्यंत याला मऊ शिजू द्यायचं। झाली बघा भाजी, मस्त शिजलाय भोपळा, पण पाणी आटलंय सगळं, मऊ शिजलाय मस्त। आता ह्या वेळेस गॅस बंद करायचा, थोडासा रसा ठेवायचा, भाकरी चपाती सोबत छान लागतं। बघा तरी भोपळ्याची भाजी तयार झाली। कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।